हॅलो एव्हरीवन. या पार्टमध्ये आपण कॅपिलरी ॲक्शन यात कॅपिलॅरिटी, ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटी, कॅपिलरी राईज, कॅपिलरी फॉल आणि एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आहे कॅपिलरी ॲक्शन. यामध्ये आधी आपण कॅपिलरी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. A glass tube having a very fine bore and that open at both the end is called capillary. ग्लास ट्यूब एक काचेची नळी असते जी आतून पोकळ असते, त्यालाच फाईन बोर असं म्हणतात. ही फाईन बोर नियरली इक्वल टू 1 mm 1 मिलीमीटर एवढी असते आणि कॅपिलरी बोथ एंडला ओपन असते, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. मी केमिस्ट्री लॅबमध्ये कॅपिलरी पाहिलेली असेल. Now, if this capillary is deep in a liquid which partially wet or completely wet the surface of the capillary, then the level of liquid rises in the capillary. For example, water. If the capillary is deep in a water, then there is a rise of liquid inside the capillary. On the other hand, if the capillary is deep in a liquid which doesn't wet its surface, like mercury, the level of liquid in the capillary drop or fall. म्हणजे मर्क्युरीसारखं जर लिक्विड असेल त्यामध्ये कॅपिलरी डीप केली तर त्यामध्ये लिक्विड राईज होत नाही, तर ते काय होतं, ड्रॉप होतं, म्हणजेच फॉल होतं. देअरफॉर द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. आणि म्हणून ही जी फेनॉमेनॉन आहे, आपण लिक्विडमध्ये कॅपिलरी डीप केल्यावर त्यामध्ये लिक्विड राईज किंवा फॉल होतो, त्याला म्हणतात कॅपिलॅरिटी. नाउ एक्झाम्पल ऑर ॲप्लिकेशन ऑफ दिस कॅपिलॅरिटी इज ऑइल रायझेस अप द विक ऑफ ए लॅम्प. म्हणजेच वातीचा जो लॅम्प आहे त्यामध्ये ऑइल जे असतं ते राईज अप होतं, दॅट इज द ॲक्शन ऑफ कॅपिलॅरिटी. सेकंड एक्झाम्पल इज क्लॉथ रग सक वॉटर. म्हणजेच रग जे आहे ते वॉटर सक करतं, शोषून घेतं, दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॅपिलॅरिटी. थर्ड एक्झाम्पल सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट लिव्ज इन ए ट्री. म्हणजेच सॅप आणि वॉटर, पाणी आणि अन्न हे झाडाच्या वरच्या शेंड्यापर्यंत, पानापर्यंत वाहून नेलं जातं ड्यू टू द कॅपिलॅरिटी ॲक्शन. म्हणजे कॅपिलॅरिटी ॲक्शनने ते वरच्या टॉप सरफेसपर्यंत वाहून नेलं जातं. फोर्थ इज ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब इंक. म्हणजेच ब्लॉटिंग पेपर इंक ॲब्सॉर्ब करतो, दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॅपिलॅरिटी ॲक्शन. आणि म्हणून ह्या टॉपिकवर 2 मार्काला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफाईन कॅपिलॅरिटी अँड गिव्ह एनी 2 ॲप्लिकेशन ऑफ इट. म्हणजेच 1 मार्काला कॅपिलॅरिटीची डेफिनेशन आणि 1 मार्काला ॲप्लिकेशन, म्हणजेच कमीत कमी 2 एक्झाम्पल यामध्ये लिहायचे. तर कॅपिलरी फॉल म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. यासाठी मर्क्युरीचं एक्झाम्पल कन्सिडर करणार. कन्सिडर ए कॅपिलरी ट्यूब डीप इन ए लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. देअरफॉर द शेप ऑफ द मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी ट्यूब इज कॉन्व्हेक्स. आपल्याला माहिती आहे जेव्हा मर्क्युरी असेल ग्लास ट्यूबमध्ये तेव्हा त्याचा वरचा लिक्विड सरफेस जो आहे तो कॉन्व्हेक्स असतो. Now here in that consider the 4 point A, B, C, D. Here that the point A is just above the convex surface and inside the capillary. Point B is here just below the convex surface and inside the capillary. Now point C is just above the plane surface outside the capillary. And point D is just below the plane surface and outside the capillary. Now here these point A and C are at the same level. Similarly point B and D are at the same level. Now let PA, PB, PC and PD be the pressure at point ABCD respectively. Now we know that the pressure on the concave side is always greater than the pressure on the convex side.
आपण या आधीच्या एक्सप्रेशनमध्ये, या आधीच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. कॉन्केव्ह साईडचं प्रेशर जे आहे ते कॉन्व्हेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं. अँड देअरफॉर ऑन दॅट हिअर दॅट द प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. आणि म्हणून प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. बट A and C both the point are at same level, and therefore the atmospheric pressure at point A and at point C becomes equal. म्हणजेच A आणि C हे एकाच लेव्हलला आहेत आणि त्यावर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲक्ट होतो आणि म्हणून दोघांवरचा प्रेशर सेम आहे. देअरफॉर PA इज इक्वल टू PC आणि म्हणून PA इज इक्वल टू PC. नाव बिटवीन द पॉईंट C अँड D द सरफेस इज प्लेन. आता C आणि D यामध्ये प्लेन सरफेस आहे आणि म्हणून देअरफॉर PC इज इक्वल टू PD इज इक्वल टू PA. दोन्ही सेम लेवलला असल्यामुळे प्रेशर ॲट C अँड प्रेशर ॲट D आर इक्वल. देअरफॉर PC इज इक्वल टू PD दॅट इज इक्वल टू PA बिकॉज PA इज इक्वल टू PC. कारण इथे PA आणि PC इक्वल, म्हणून PC इज इक्वल टू PD इज इक्वल टू PA. But PB is greater than what? PA. पण pressure at B is greater than pressure at A and therefore PB is greater than PD. म्हणजेच PC, PD आणि PA इक्वल झाले आणि इक्वेशन 1 वरून आपण सपोज दिस इज इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून काय आहे? प्रेशर B पॉईंटचं प्रेशर A पेक्षा जास्त आहे आणि म्हणून PAच्या ऐवजी आपण इथे काय टाकू शकतो? PD. कारण PD आणि PA इक्वल. देअरफॉर प्रेशर ॲट B इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट D. देअरफॉर हिअर दॅट इज टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द कॅपिलरी. आणि म्हणून ह्या दोन्ही पॉईंटचं प्रेशर इक्वल होण्यासाठी इक्वल प्रेशर मेंटेन करण्यासाठी कॅपिलरीमधले जे काही मर्क्युरी आहे ते बाहेरच्या दिशेने ढकलले जाते. बिकॉज ऑफ धिस देर इज ए ड्रॉप इन द लेव्हल ऑफ मर्क्युरी. देर इज ए ड्रॉप इन द लेव्हल ऑफ मर्क्युरी म्हणजेच आणि म्हणून बाहेर ढकलल्या गेल्यामुळे ही मर्क्युरीची कॅपिलरीमधली लेवल ती फॉल होते, ड्रॉप होते. अँड देअरफॉर देर इज ए ड्रॉप इन द लेव्हल ऑफ मर्क्युरी इनसाइड द कॅपिलरी आणि म्हणून देर इज ए कॅपिलरी फॉल. नाव कन्सिडर हाऊ द लिक्विड इज राईज इन द कॅपिलरी. नाव इफ द कॅपिलरी इज डीप इन ए लिक्विड लाईक वॉटर देन द inner surface of the capillary partially or completely wet and therefore here consider example of water. म्हणजे आपण वॉटरमध्ये कॅपिलरी डीप केली तर त्यामधली ॲक्शन काय आहे, लिक्विड कशा प्रकारे राईज होतं हे अभ्यासणार आहोत. नाव अगेन हिअर कन्सिडर दॅट द 4 points ABCD where point A is that is above the liquid surface inside the capillary, point B that is the below the liquid surface inside the capillary, point C that is the just above the plain liquid surface outside the capillary, and point D that is the inside the liquid surface here below this plain surface outside the capillary. Now consider PA, PB, PC and PD that are the pressure at point A, B, C and D. This figure capillary just immerse in water. From this we are give following observation. The pressure on the concave side of free surface is greater than the pressure on the convex side and therefore here PA is greater than PB. म्हणजेच कॉन्केव्ह साईडचं प्रेशर कॉन्व्हेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. बट PA इज इक्वल टू PC. PA आणि PC इक्वल आहेत कारण प्रेशर ॲट A पॉईंट अँड प्रेशर ॲट C पॉईंट दॅट आर द सेम लेवल अँड देअरफॉर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट A अँड C आर इक्वल. देअरफॉर PA इज इक्वल टू PC. नाव PC इज इक्वल टू PD. PC आणि PD हे दोन्ही
प्लेन सरफेसला अबाव आणि बिलो आहेत आणि म्हणून दोघांचं प्रेशर सेम आहे. देअरफॉर पी सी इज इक्वल टू पी डी. नाव हिअर फ्रॉम दिस वी कॅन राईट हिअर दॅट पी ए इज इक्वल टू पी सी अँड पी सी इज इक्वल टू पी डी. फ्रॉम दिस वी कॅन राईट पी ए इज इक्वल टू पी डी. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो? पी ए इज इक्वल टू पी डी. From these both of the equation we can write PA is equal to PC, PC is equal to PD, therefore PA is equal to PD. And therefore this equation number 1 can be written as PD is greater than PB. आणि म्हणून PA हे PDशी इक्वल झालं म्हणून इक्वेशन 1मध्ये PAच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो? PD. Therefore PD is greater than PB. Therefore that the pressure at point D is greater than pressure at point B. Even though the point B and D are at the same horizontal level inside the liquid, the pressure at D is greater than pressure at B. Therefore liquid cannot remain in equilibrium. आणि म्हणून प्रेशर D पॉईंटचं B पेक्षा जास्त आहे आणि म्हणून लिक्विड इक्विलिब्रियममध्ये राहू शकत नाही. Therefore this liquid is flow inside the capillary and rise above the point B. आणि म्हणून हे वॉटर ह्यामध्ये किंवा हे लिक्विड बी पॉईंटच्या वर राईज होतं. अँड देअरफॉर देअर इज ए राईज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी अँड द कॅपिलरी इज डीप इन ए वॉटर. या टॉपिकवर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन ॲक्शन ऑफ कॅपिलरी फॉल और हाऊ लेवल ऑफ मर्क्युरी फॉल इन ए कॅपिलरी. 2 मार्कासाठी आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन ॲक्शन ऑफ कॅपिलरी राईज और हाऊ लेवल ऑफ वॉटर राईज इन ए कॅपिलरी. अशा प्रकारे कॅपिलरी फॉलवरूनच कॅपिलरी राईज आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यानुसार ॲन्सर लिहायचं आहे. पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉल. That is, we are going to find expression for the height of liquid inside the capillary. म्हणजेच कॅपिलरी लिक्विडमध्ये डीप केल्यावर लिक्विड कॅपिलरीमध्ये राईज होतं. ती हाईट आपण लिक्विडची हाईट काढणार आहोत. आणि म्हणून यावर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉल ऑफ लिक्विड having concave meniscus. Now expression for capillary rise or fall of liquid that are by using 2 methods. First is pressure difference and second is using forces. म्हणजे आपण हाईट ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी 2 पद्धतीने काढू शकतो. प्रेशर डिफरन्स किंवा युजिंग फोर्सेस. आणि म्हणून त्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत. Let R be the radius of the capillary tube. Small r, that is the radius of capillary tube. Theta be the angle of contact. H be the height of liquid column inside capillary. And capital T be the surface tension of liquid. Capital R be the radius of curvature of the meniscus. म्हणजेच ही कॉन्केव्ह मिनिस्कस जी आहे त्याची रेडियस कॅपिटल आर. रो बी द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. नाऊ हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर एक्झाम्पल ऑफ लिक्विड इज सपोज वॉटर. देन व्हेन द कॅपिलरी डीप इनसाइड द वॉटर देन देर इज राईज ऑफ लिक्विड अँड द मिनिस्कस ऑफ दिस लिक्विड सरफेस इज कॉन्केव्ह. अँड देअरफॉर हिअर इन दिस केस वी आर गोइंग टू कन्सिडर कॉन्केव्ह मिनिस्कस. इथे आपण फिगर समजून घेणार आहोत. दिस इज द कॅपिलरी दॅट डीप इनसाइड द लिक्विड. देन हिअर देर इज राईज ऑफ लिक्विड अँड देअरफॉर हिअर दिस इज द लिक्विड कॉलम दॅट इज हॅविंग हाईट एच. म्हणजेच ही कॅपिलरी लिक्विडमध्ये ड्रिप केल्यावर राईज ऑफ लिक्विड जे आहे त्याची हाईट एच आहे. इथे हा थिटा दॅट इज दिस इज द टँजंट दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेड विथ द सॉलिड सरफेस. Therefore this theta is angle of contact. R, capital R be the radius of concave meniscus. Concave meniscus ची radius capital R आहे. Small r that is the radius of the capillary. Now here this angle is theta. Here this angle is also theta.
नाव टू फाइंड आउट हाऊ दिस अँगल इज थिटा. हा अँगल थिटा वरचा कसं काय आहे ते आता आपण काढणार आहोत. त्यासाठी आपण इथे कन्सिडर करणार आहोत. सपोज दिस इज दॅट इज द व्हर्टिकल लाईन. आपल्याला माहिती आहे हिअर दिस अँगल दिस इफ दिस इज द व्हर्टिकल लाईन देन द अँगल ऑफ दिस इज 180 डिग्री. आपल्याला माहिती ह्याचा अँगल किती असतो 180 डिग्री असतो. आता ह्यामध्ये दिस टँजंट मेक अँगल थिटा विथ द सॉलिड सरफेस. हा थिटा झाला. नाव इफ वी ड्रॉ नॉर्मल और परपेंडिक्युलर टू दिस थिटा देन धिस अँगल इज 90 डिग्री. हा अँगल किती होईल 90 डिग्री. देअरफॉर हिअर रिमेनिंग अँगल इज व्हॉट 90 मायनस थिटा. हा जो राहिलेला अँगल आहे हा काही 90 मायनस थिटा. आता ह्या लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉन केली तर हा अँगल किती येईल 90 डिग्री. हा 90 मायनस थिटा हा 90 डिग्री आणि म्हणून हा रिमेनिंग अँगल किती येईल थिटा. अँड देअरफॉर हिअर दॅट धिस अँगल इज थिटा. हा अशा प्रकारे थिटा अँगल येतो. पुन्हा एकदा समजून घेऊ. आपल्याला व्हर्टिकल लाईनचं अँगल माहिती आहे 180 डिग्री. यामध्ये ही टँजंट ड्रॉन केली तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज थिटा. नाव हिअर इफ वी ड्रॉ परपेंडिक्युलर टू दिस tangent or that is the normal, that angle is 90 degree. Then here remaining angle is 90 minus theta, and if we again draw this perpendicular to this line then here this angle is 90 degree and this remaining angle is theta. आणि म्हणून हा अँगल थिटा आहे. To find the liquid rise in the capillary tube, that is the value of H, the pressure due to the liquid column of height H that must be equal to pressure difference 2T upon R due to the concavity. म्हणजेच आपल्याला राईज इन लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब म्हणजेच व्हॅल्यू ऑफ H काढायची आहे. यासाठी द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑफ हाईट H दॅट इज इक्वल टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजेच लिक्विड कॉलमवरचं जे काही प्रेशर आहे दॅट इज द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. अँड देअरफॉर हिअर दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज P0 दॅट इज इक्वल टू H rho g. आपल्याला जनरल फॉर्म्युला माहिती आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा. हिअर दॅट इज इक्वल टू H rho g. आणि म्हणून द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट H इज इक्वल टू द H rho g. This must be equal to the pressure difference 2T upon R due to concavity. हा लिक्विड कॉलममधला जो प्रेशर आहे तो कशाशी इक्वल असतो तर ह्या प्रेशर डिफरन्सची 2T upon R. आता हा 2T upon R हा काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपण स्पेरिकल लिक्विड ड्रॉपचं एक्सप्लेनेशन अभ्यासलं होतं. यामध्ये इनसाईड प्रेशर हा आउटसाईड प्रेशरपेक्षा ग्रेटर असतो. म्हणजेच यामध्ये हा कॉन्केव साईडचा प्रेशर जो आहे दॅट इज द PI दॅट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कॉन्व्हेक्स साईड. अँड देअरफॉर हिअर दॅट डिफरन्स इज PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. आपण हे एक्सप्रेशन अभ्यासलं होतं. अँड देअरफॉर हिअर सिमिलर प्रेशर डिफरन्स इज हिअर इन द लिक्विड कॉलम. And therefore here that the meniscus is concave, and therefore that the inside pressure and outside pressure that is equal to 2T upon R. Here also that the liquid column that is below here that of the concave meniscus that is here that the convex side, and therefore here that the outside that means here PI minus PO that is equal to 2T upon R. Therefore this pressure difference is equal to 2T upon R. आणि म्हणून ही कॉन्केव मिनिस्कस असल्यामुळे यामधला जो काही हा प्रेशर डिफरन्स आहे दॅट इज 2T upon R. And therefore the pressure due to liquid column of height H must be equal to the pressure difference 2T upon R due to concavity. Therefore H rho g is equal to 2T upon R.
वेअर रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड, आपल्याला माहिती आहे. जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, टी इज सरफेस टेन्शन, एन आर बी द रेडियस ऑफ कॉन्केव मिनिस्कस. नाव फ्रॉम फिगरवरून आता कॅपिटल आरची व्हॅल्यू काढणार. नाव फ्रॉम दिस, दॅट इज दिस कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, दॅट मीन्स आर अपॉन हियर, that is the capital R, and therefore that capital R here, that cos theta is equal to R upon capital R, and therefore this R can be written as R is equal to R upon cos theta. आणि म्हणून कॅपिटल आरची किंमत आपल्याला कॉस थिटा R अपॉन कॉस थिटा याप्रमाणे मिळते. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, ही इक्वेशन 1मध्ये टाकणार. therefore H rho G is equal to 2t upon, put the value of here, that the value of R, that means here H rho G is equal to here 2t upon R upon cos theta. आता हा cos theta डिनॉमिनेटरला आहे, तो वर जाताना न्यूमरेटरला येईल, आणि म्हणून H is equal to 2t cos theta upon R rho G. Take this rho G to that of the left hand side, and therefore that the height of the liquid column H is equal to 2t cos theta upon R rho G, where theta is, that is the acute angle here, because meniscus is concave, and therefore that is the angle of contact, and therefore H is equal to 2t cos theta upon R rho G, and therefore this is the expression for capillary rise or fall of a liquid inside a capillary by using pressure difference method. This method is pressure difference. Now we are going to study that the second method. To find the value of H by using this second method, that is using forces. Now here we are going to consider, that is the figure again, that the meniscus is concave, and here that the force acting at the angle of contact is force due to surface tension. Now here that force makes here angle with that of the solid surface is theta. This force is resolved into two components, ft cos theta and ft sin theta. We are going to consider only the vertical component, which is opposite to that of the weight of liquid that is acting in the vertically downward direction. Now rise of liquid inside this capillary is against the gravity. आपल्याला माहिती आहे हे लिक्विड जेव्हा यामध्ये राईज होतं कॅपिलरीमध्ये, दॅट इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हिन्स वेट ऑफ लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा ग्रॅव्हिटेशनल here that the weight of the column mg that is in the vertically downward direction, याच्या अपोजिट vertical component कुठला आहे, that is the component of force, that is here ft cos theta. Now to find the value of this ft, that is force due to surface tension acting at the angle of contact. म्हणजेच आपण हा फोर्स काढणार आहोत. आपल्याला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे, T is equal to force per unit length. Now here force is what? That is force due to surface tension, and therefore this is Ft. This is Ft. This force is Ft. Upon length. Length is what? Here that the length is, that is the circumference of this concave meniscus, and that length is Ft upon 2 pi r. ही लेंथ काय आहे? 2 pi r. Because here that is the circumference of circle. And therefore Ft upon 2 pi r. Therefore this Ft can be written as what? Surface tension multiplied by length in contact. Therefore that surface tension, that is T multiplied by 2 pi r. Take here cross multiplication, and therefore here T into 2 pi r. Now that the vertical component of force, vertical component, that is FTV is equal to T into 2 pi r into cos theta. आपल्याला माहिती आहे वर्टिकल कॉम्पोनंट काय आहे? cos theta, and therefore here this multiply by this cos theta to this ft, and therefore that is t multiplied by 2 pi r into cos theta.
कारण व्हर्टिकल कॉम्पोनंट काय आहे, एफ टी कॉस थिटा, आणि म्हणून ह्या एफ टीला आपण कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे दिस व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स दॅट इज एफ टी कॉस थिटा that are equal and opposite to that of the weight of the liquid column mg. Therefore here that ft cos theta is equal to weight of the column mg. हे दोन्ही फोर्स इक्वल आणि अपोजिट आहेत, म्हणजेच हा फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट ft cos theta आणि वेट ऑफ द लिक्विड कॉलम mg दॅट आर इक्वल अँड अपोजिट. म्हणून आपल्याला हे इक्वेट करायचं आहे. यासाठी आपल्याला मास ऑफ द लिक्विड कॉलम काढावं लागेल, आणि म्हणून आपण व्हॉल्यूम कन्सिडर करणार आधी. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी, आणि म्हणून ह्या लिक्विडचं जे व्हॉल्यूम आहे इनसाइड ए कॅपिलरी ते आधी आपल्याला काढायचं, कारण आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची. कारण आपल्याला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. अँड देअरफॉर हिअर टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड कॉलम व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. आपल्याला सिलेंडरचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. हा सिलेंडरचा शेप आहे, अँड देअरफॉर दॅट द व्हॉल्यूम ऑफ दिस लिक्विड कॉलम इज पाय आर स्क्वेअर एच. नाऊ वी नो that the formula of density of liquid in terms of mass, therefore rho is equal to mass upon volume. आणि म्हणून m is equal to काय, तर rho into v, that is क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि म्हणून put the value of here, that is the volume v, that is pi r square h. v ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली व्हॉल्यूमची, that is pi r square h, multiply by this density of the liquid. And therefore here we get that is the mass of the liquid column m. इथे आपल्याला काय मिळालं, मास ऑफ लिक्विड कॉलम m मिळालं. आणि म्हणून वेट ऑफ द लिक्विड कॉलम इन कॅपिलरी. आता इथे आपल्याला वेट ऑफ लिक्विड कॉलम वेट ऑफ लिक्विड कॉलम म्हणजेच काय आहे, दॅट इज द mg. and therefore here that w is equal to mg. put the value of this m from this above equation. या अबाव इक्वेशनवरून एमची व्हॅल्यू काढणार, म्हणजे आपल्याला वेट ऑफ लिक्विड कॉलम मिळेल. अँड देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इंटू रो इंटू दिस जी. हा मिळाला आपल्याला वेट ऑफ द लिक्विड कॉलम. नाऊ इक्वेट बोथ ऑफ दिस इक्वेशन, because equation number 1 and equation number 2 both are the equal and opposite forces. And therefore here by equating both of these equation, equate केल्यावर आपल्याला काय मिळेल, पाय आर स्क्वेअर एच रो जी, पाय आर स्क्वेअर एच रो जी इज इक्वल टू टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस थिटा. आणि म्हणून यामध्ये पाय पाय गेट कॅन्सल, 1 आर गेट कॅन्सल. and therefore here we get h is equal to 2t cos theta upon r रो जी. म्हणजेच आपल्याला यामध्ये एचची व्हॅल्यू काढायची, म्हणून या राहिलेल्या टर्म रिमेनिंग टर्म दॅट इज 1 आर रो इंटू जी. देअरफॉर हियर दॅट इज 2t cos theta upon r रो जी. दॅट इज द एक्सप्रेशन फॉर लिक्विड राइज इन ए कॅपिलरी ट्यूब, और दॅट इज द हाइट ऑफ लिक्विड इन ए कॅपिलरी ट्यूब. and therefore h is equal to 2t cos theta upon r रो जी. or here that the surface tension of liquid can be find out by rearrange this formula. म्हणजे हा फॉर्म्युला रिअरेंज केला तर आपल्याला सरफेस टेन्शन मिळेल. आणि म्हणून put this t to that of the right hand side and take all to the that of the left hand side. And therefore t is equal to here h and r rho g cross multiplication rh rho g upon this 2 cos theta. That is here this 2 cos theta is multiply, and therefore here on the other side that is divide, and therefore 2 cos theta. And therefore that the surface tension of liquid T is equal to RH rho g upon 2 cos theta. आता ह्यावर दोन्ही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. टू फाइंड द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी ट्यूब बाय द कॉन्केव मिनिस्कस, or to find that the rise of liquid by using pressure difference or by using force method here for the concave meniscus. And therefore this is the question depending on this topic.